जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतानाचा उत्साह आगळा आणि वेगळाच. आम्ही हा योग दिन साजरा करत असताना पारंपरिक वेशभूषा करून साजरा करण्याचं ठरवलं. पोरांची नुसती आनंदाची धांदाधुंद अगदी इकडं तिकडं नाचत असताना आम्ही मात्र पांढरा पोशाख परिधान करणाऱ्या मुलांना समोर घ्यायचं आणि त्यांना धोती कुर्ता अर्पण करायचा. कुणाला बसत होता, कुणाला मोठा व्हायचा आणि पुन्हा मग आदला बदल चालूच. सगळीकडे वातावरण आनंदाचं सुरू झालेलं, शांत वारं सुटलेलं, शुभ्र आकाश आणि आमची मुलं तयार झाली अगदी बगळ्यासारखी. सुंदर चेहऱ्यावरती हास्य उमटलं होतं आणि बाकीची मुलं आमच्या शाळेचा पोशाख घालून तयार. अनेक मान्यवर आली होती. डॉक्टर सचिन पाटील, पेठ मंडळाचे अध्यक्ष माळीसाहेब, ग्रामपंचायतीचे विविध ग्रामपंचायतीचे सदस्य, या मान्यवरांच्या सानिध्यात आम्हाला हा योग दिन साजरा करण्याचा भाग्य मिळालं. आजच्या दिवशी मात्र वातावरण खूप सुंदर होतं. आदरणीय बाबांनी आम्हाला सहकार्य केलंच होतं. त्यानुसार योग आमचा सुरू झाला. या चिमुकल्यासोबत करत असणारा योगासन आम्हाला आमच्या ऋषींनी मोठं ज्ञान आणि योग दिला. तो अख्ख्या जगानं स्वीकारला. औषधच लागत नाही असं हे योगासन. मनावर ताबा मिळवणारं ध्यान आणि श्वसनानं सगळे आजार पिटाळून लावणारं हे आसन, योगासन, श्वसनक्रिया. या निरोगी आणि शांत वातावरणात आम्ही योगा करत असताना निसर्गाचाही खूप आनंद घेतला. शुद्ध हवा आणि सुंदर मन यामध्ये रमलेली आम्ही मान्यवरांचाही सत्कार यामध्ये करण्यात आला. सर्व मुलं सोबत छोट्याशा गप्पा झाल्या. मान्यवरांनीही खूप शुभेच्छा दिल्या, कौतुक केलं मुलांचं. चहा पाणी आवरलं आणि आमच्या योगासनाला पूर्णविराम दिला.